नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र टीईटी परीक्षेबद्दल बोलणार आहोत। सर्वात सुरुवातीला आपण या परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊयात। महाराष्ट्र टीईटी परीक्षा ही दोन भागांमध्ये विभागलेली आहे, ते म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 हा त्या विद्यार्थ्यांसाठी असतो ज्यांना पहिली ते 5वीच्या वर्गाचे शिक्षक बनायचे असतं, त्यांना हा पेपर 1 पास होणं गरजेचं आहे। आणि पेपर 2 हा त्या विद्यार्थ्यांसाठी असतो ज्यांना 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवायचं आहे, त्यांना हा पेपर पास होणं गरजेचं आहे। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, या वर्षाची टीईटी परीक्षा ही नोव्हेंबर 2024 मध्ये आयोजित केलेली आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचे फॉर्मही भरलेले आहेत। तर आता आपल्याकडे वेळ कमी आणि अभ्यास जास्त आहे, पण काही हरकत नाहीये। तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केले, वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं, सराव केला, तर तुम्ही आरामात ही परीक्षा पास होऊ शकता। माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करते आहे। इथे आपण काही सराव प्रश्नसंच सोडवणार आहोत। या प्रश्नसंचांमध्ये फक्त 20 प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचा तो टॉपिक मी तिथेच तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे। तो प्रश्न कसा सोडवायचा, नेमका तिथे कन्सेप्ट काय, तेही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। म्हणजे तुमची व्यवस्थित तयारी होईल आणि परीक्षेत याची तुम्हाला मदतच होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण जो प्रश्नसंच सोडवणार आहोत तो संख्या या विषयावरचा आहे। चला तर मग आजच्या प्रश्नसंचाला सुरुवात करूयात। इथे आपण आपल्या सराव प्रश्नसंचाला सुरुवात करतो आहोत। इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, 2, 3, 5, 7, 11 आणि 13 ह्या सर्व संख्या आहेत आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे विषम संख्या, दुसरा पर्याय आहे सम संख्या, तिसरा पर्याय आहे मूळ संख्या आणि चौथा पर्याय आहे संयुक्त संख्या। तर इथे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, मूळ संख्या। या ज्या सर्व संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत, कारण मूळ संख्यांची संज्ञा आहे की ज्या संख्यांना 1 आणि ती संख्या स्वतः या दोनच संख्यांनी भाग जात असेल त्या सर्व संख्या मूळ संख्या असतात। म्हणून इथे आपलं उत्तर पर्याय 3 हे येणार आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। आपला पुढचा प्रश्न आहे, 12 आणि 24 यांच्या दरम्यानची मूळ अवयवांची संख्या किती? मग त्यासाठी आपल्याला इथे 12 आणि 24चे अवयव करून घ्यावे लागतील, त्यानंतर आपण ती संख्या काढू शकणार आहोत। मी इथे तुम्हाला साईडला करून दाखवलेलं आहे। 12चेही अवयव आपण इथे काढून घेतले आहेत आणि 24चेही अवयव काढून घेतले आहेत। आता आपल्याला या दोघंही संख्यांच्या अवयवांमधले जे कॉमन अवयव जे दोघांमध्ये आहेत ते आधी घेऊन घ्यावे लागतील आणि जे अनकॉमन आहे म्हणजे जे दोघांमध्ये नाही आहे, एकटे नंबर आहेत, ते पण घेऊन घ्यावे लागतील। हे सर्व अवयव जर तुम्ही पाहिलेत तर इथे 4 अवयव आपल्याला मिळत आहे, 12 आणि 24चे। म्हणून आपला इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, ज्याच्यामध्ये 4 ही संख्या आहे, म्हणजे अवयवांची संख्या 4 येणार आहे इथे। आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात। आपला तिसरा प्रश्न आहे, 1 आणि 10 यामधील मूळ संख्या किती आहेत? मग यासाठी तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय आणि 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतात हे माहिती असणं गरजेचं आहे। आता ते जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यावरही मी एक व्हिडिओ आधीच बनवून ठेवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओही चेक करू शकतात। किंवा इथे साईडला मी तुम्हाला 1 ते 10 मधल्या मूळ संख्या लिहून दाखवते, त्याही तुम्ही बघू शकता। 1 ते 10 मध्ये मूळ संख्या येतात 2, 3, 5, 7। 1 ते 10 मधल्या या मूळ संख्या आहेत, त्यामुळे आपला इथे पर्याय येणार आहे 3, कारण आपल्याला इथे फक्त 4 मूळ संख्या मिळालेल्या आहेत। 1 ते 10 मध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत 2, 3, 5, 7, टोटल 4 संख्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत, म्हणजे आपला 3 हा पर्याय बरोबर असणार आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आपण आता बघूयात। चौथा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे, खालीलपैकी कोणते विधान विषम संख्या दर्शवते? इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले। पहिला पर्याय आहे 2 विषम संख्यांची बेरीज, दुसरा पर्याय आहे 2 विषम संख्यांची वजाबाकी, तिसरा पर्याय आहे 1 समसंख्या आणि दुसरी विषम संख्या यांचा गुणाकार आणि चौथा पर्याय आहे 2 विषम संख्यांचा गुणाकार। तर आपलं इथे चौथा पर्याय हे उत्तर असणार आहे, 2 विषम संख्यांचा गुणाकार। 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येते, म्हणून चौथा पर्याय हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे। आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूयात।
आपला 5वा प्रश्न आहे, खालील संख्यांपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? आता यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 ते 100 मधल्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे. ते मी इथे तुम्हाला साईडला लिहून देते आहे. आणि शिवाय याच्यावरच्या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, तुम्ही तो व्हिडिओही बघू शकतात. तर इथे मी तुम्हाला 1 ते 100 मधले सगळे मूळ संख्या बाजूला लिहून दिलेले आहेत. मग आता आपल्याला जे 4 पर्याय दिलेले त्यामधले पर्याय क्रमांक 2 म्हणजे 83 ही मूळ संख्या आहे. कारण 83 या नंबरला फक्त त्याच नंबरने आणि एकाने भाग जातो, म्हणजे त्याचे 2च अवयव आहेत, ते म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतःच. म्हणून 83 हे आपलं उत्तर असणार आहे. आता आपण 6वा प्रश्न बघूयात. 6वा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे, 10 आणि 20 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहे? मग त्यासाठी आधी तुम्हाला संयुक्त संख्या नेमकं कशाला म्हटलं जातं, कोणत्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आता मी इथे तुम्हाला आधी संयुक्त संख्या म्हणजे काय ते व्यवस्थित समजावून सांगते. संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना एक किंवा एकापेक्षा जास्त अधिक संख्यांनी निशेष भाग जातो, म्हणजे त्यांचे अवयव हे बरेच असतात, अशा सर्व संख्या संयुक्त संख्या मानल्या जातात. मग आपल्याला 10 ते 20 दरम्यानच्या अशा संयुक्त संख्या शोधायच्या आहेत. आता आपण आधी 10 ते 20 सगळे नंबर इथे बाजूला लिहून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता एक एक चेक करणार आहोत की कोणत्या संख्यांना जास्तीत जास्त संख्यांनी निशेष भाग जातो. आता पहिला 10 आणि शेवटचा 20 सोडून द्यायचे, कारण आपल्याला याच्यात दरम्यानचं सांगितलेलं आहे, म्हणून हे दोघी पहिला आणि शेवटचा संख्या आपण धरणार नाही. पुढची आहे 11. 11 ही मूळ संख्या आहे, म्हणून तीही येणार नाही. त्यापुढे आहे 12. तर 12ला 2नेही भाग जातो, त्यानंतर 3नेही भाग जातो आणि 6नेही भाग जातो, म्हणजे 12 हे काय झाली संयुक्त संख्या. त्याच्यानंतर पुढचं आहे 13. 13 ही मूळ संख्या आहे, म्हणून ती संयुक्त संख्या येणार नाही. त्यानंतर पुढे आहे 14. 14 ही संयुक्त संख्या आहे, कारण की त्याला 2नेही भाग जातो, 7नेही भाग जातो आणि 14ने स्वतःनेही भाग जातो, म्हणून 14 ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर आहे 15. 15लाही 3ने भाग जातो, 5ने भाग जातो आणि 15ने पण निशेष भाग जातो, म्हणून 15 ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर पुढची आहे 16. 16 ही संयुक्त संख्या आहे, कारण की तिला 2ने भाग जातो, 4ने भाग जातो, 8ने भाग जातो आणि 16ने स्वतःनेही भाग जातो. त्यानंतर पुढची आहे 17. 17 ही मूळ संख्या आहे, म्हणून ती संयुक्त संख्या नसणारी. त्यानंतर पुढची आहे 18. 18 ही संयुक्त संख्या आहे, कारण 18ला 3ने भाग जातो, 6ने भाग जातो आणि 18ने स्वतःनेही भाग जातो. त्यानंतर पुढची आहे 19, जी की मूळ संख्या आहे, ती संयुक्त संख्या मानली जाणार नाही. आणि शेवटची 20 आहे, ती आपल्याला काउंट करायची नाही आहे. मग आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला टोटल 5 संख्या मिळाल्या आहेत, त्या म्हणजे 12, 14, 15, 16 आणि 18. म्हणून इथे आपला पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? आता यासाठीही तुम्हाला 1 ते 100 मधल्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही 1 ते 100 मधले सर्व मूळ संख्या पाठच करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे असे प्रश्न लगेच सोडवता येतील. 1 ते 100 मध्ये फक्त 25 मूळ संख्या आहेत आणि त्या तुमच्या तोंडी पाठ असणं गरजेचं आहे. जर त्या तुमच्या पाठ असल्या तर असे प्रश्न तुम्ही 1 मिनिटाच्या आत सोडवू शकतात. आता इथे 4 पर्याय दिलेले. पहिला पर्याय आहे 27, दुसरा आहे 57, तिसरा आहे 77 आणि चौथा आहे 97. तर यामधला पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे, नंबर असणार आहे 97. 97 ही संख्या मूळ संख्या आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 8. x ही एक विषम संख्या आहे, त्यामागील क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या कोणती? मग आता यासाठी आपल्याला विषम संख्यांचा नियम माहीत असणं गरजेचं आहे. तर नियम असा आहे की विषम संख्या ह्या 2ने वाढत जातात, म्हणजे पहिली विषम संख्या तुमची 1 असेल तर दुसरी 3 असणार आहे, त्यानंतर 5, त्यानंतर 7 आणि विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येत असतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, x ही एक विषम संख्या आहे, त्यामागील क्रमाने येणारी
दुसरी विषम संख्या कोणती आणि 4 पर्याय दिलेले. तर या चारही पर्यायामध्ये आपल्याला शोधायचं आहे. जेव्हा असे प्रश्न दिलेले असतात तेव्हा वेळ वाया न घालवता आपल्याला चारही पर्याय आधी शोधून बघायचे. तर आता इथे आपण एक्सच्या जागी जर 1 टाकला, कारण 1 ही विषम संख्या आहे, मग सगळ्या चारही पर्यायामध्ये 1 टाकून बघायचं आणि आपल्याला काय उत्तर मिळतं ते बघायचं. एक्सच्या जागी तुम्ही फक्त 1 टाका. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला मिळणार आहे 1 - 4, उत्तर येणार आहे -3. दुसऱ्यामध्ये येणार आहे 1 - 3, म्हणजे उत्तर येणार आहे -2. तिसऱ्या ठिकाणी एक्सच्या जागी 1 टाकला तर आपल्याला मिळणार आहे -1. शेवटचा म्हणजे चौथा पर्यायामध्ये जर आपण 1 नंबर टाकला एक्सच्या जागी तर तिथे आपल्याला मिळणार आहे 1 + 2 = 3. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आता आपण बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 100 ते 110 मधील मूळ संख्या किती? आता यासाठी तुम्हाला 100 ते 110 मधल्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे. नसतील माहिती काही हरकत नाही. काय करायचं आहे, 100 ते 110 सर्व नंबर लिहून टाकायचे. तुम्हाला रफ वर्क करायला पेज दिलेलंच असतं. पटकन 100 ते 110 असे सगळे नंबर लिहून टाका. त्याच्यापैकी तुम्हाला शोधायचे की मूळ संख्या कोणत्या असणार आहे. तर 100 हा जो नंबर आहे त्याला खूप नंबरने भाग जातो म्हणून तो आपण घेऊ शकणार नाही. त्याच्या पुढचा नंबर आहे 101. मग 101 हा नंबर असा आहे की त्याला फक्त एकाने आणि त्याच नंबरने भाग जाऊ शकतो, म्हणून 101 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढची आहे 102. 102ला 2 निशेष भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या येणार नाही. पुढची आहे 103, तर ही पण मूळ संख्या येणार आहे. त्याच्या पुढची आहे 104, ती मूळ संख्या येणार नाही. नंतर आहे 105, ती पण येणार नाही कारण त्यालाही 5ने निशेष भाग जातो. त्याच्या पुढची आहे 106, ही पण मूळ संख्या येणार नाही कारण यालाही 2ने निशेष भाग जाईल. त्याच्या पुढची आहे 107, ही काय झाली मूळ संख्या. आणि नंतर आहे 108, ही मूळ संख्या येणार नाही. त्यानंतर आहे 109, तर ही मूळ संख्या असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला 100 आणि 110 यांच्या दरम्यान 4 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. त्या म्हणजे 101, 103, 107 आणि 109. तर इथे आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तो म्हणजे 10वा प्रश्न आहे 20 आणि 30 यामधील एकूण मूळ संख्या आहेत. म्हणजे 20 आणि 30 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. तर 20 आणि 30 याच्यामध्ये फक्त 2 मूळ संख्या येतात, त्या म्हणजे 23 आणि 29. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपला पुढचा प्रश्न आहे x ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, x ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? मग एक्सच्या जागी तुम्ही 1 टाकून बघा, 3 टाकून बघा किंवा 5 टाकून बघा. ज्या विषम संख्या आहेत तो नंबर, ती संख्या जर तुम्ही टाकून बघेल तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आता याचं उत्तर काढायचं कसं ते मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगते. इथे काय करायचं आहे, जे 4ही पर्याय आहेत त्याच्यामध्ये विषम संख्या टाकून बघायची. मी आता 1च टाकून बघते. तुम्ही 3, 4 नंबर 3, 5 असंही टाकून बघू शकता. पण आपण इथे 1 हे टाकून बघणार आहे कारण 1 ही विषम संख्या आहे. मग त्याच्यानेच आपण हे 4ही पर्याय चेक करणार आहोत. जर मी इथे एक्सच्या जागी 1 टाकला तर पहिलं जे समीकरण आहे हे समीकरण मी सोडवलं तर मला उत्तर मिळतं -1. ते मी इथे तुम्हाला बाजूला सोडून दाखवलं आहे की कसं मी ते सोडवलं आणि कसं उत्तर मिळवलं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे -1. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे 5. हे 5 कसं आलं तर आपण एक्सच्या जागी फक्त 1 टाकला आणि हे समीकरण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं आहे 5. तिसऱ्या पर्यायामध्ये आपण समीकरण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं 6. चौथ्या ही किंमत टाकून तर आपल्याला उत्तर मिळतं 7. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला होता की x ही विषम संख्या असेल तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल. आपल्याला इथे समसंख्या शोधायची आणि समसंख्या इथे आलेली आहे 6, जी आपल्याला मिळते पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे आपल्या
11व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इथे आपला 12वा प्रश्न आहे, 40 या संख्येच्या पुढील 32वी विषम संख्या कोणती? आणि 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय असे आहेत, पर्याय क्रमांक 1 103, पर्याय क्रमांक 2 105, पर्याय क्रमांक 3 107 आणि पर्याय क्रमांक 4 109. तर आता इथे जर तुम्ही सगळं संख्या लिहून कॅल्क्युलेट करत बसले तर खूप वेळ लागेल आणि परीक्षेमध्ये आपल्याकडे तितका वेळ नसतो. मग अशा वेळेस काय करायचं, थोडी ट्रिक वापरायची. आता इथे आपल्याला काय विचारलं की 40च्या पुढच्या विषम संख्या आपल्याला शोधायच्या आहे आणि त्यातली 32वी संख्या शोधायची. मग तुम्ही जर थोडासा विचार केला तर आपल्याला हे कळू शकतं की ही जी 32वी विषम संख्या ही नक्कीच 100 या नंबर नंतर येणार आहे. मग 100 नंतरचे नंबर आपल्याला इथे दिलेले आहे, ते म्हणजे 103, 105, 107 आणि 109. तर इथे आपली जर आपण 100 नंतरचे काउंट करायचं म्हटलं तर ती संख्या येणार आहे 103. 103 का? कारण या 4ही नंबरमधली सगळ्यात लहान संख्या ही 103 आहे. तर 40 नंतरची जी 32वी विषम संख्या आपल्याला मिळेल ती मिळणार आहे 103. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज m आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्यापैकी एक आहे? प्रश्न नीट समजून घ्या. इथे प्रश्न दिला आहे, 2 क्रमवार विषम संख्यांची बेरीज m आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्यापैकी एक आहे? तर इथे येणार आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, x/2 ही विषम संख्या येते, तर xची किंमत खालीलपैकी कोणती असावी? म्हणजे इथे आपल्याला xची किंमत काढायची. पण प्रश्न नीट समजून घ्या. इथे असं म्हटलं आहे की x/2 ही विषम संख्या येते, तर xची किंमत खालीलपैकी कोणती? मग विषम संख्या त्या संख्या असतात ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकीच एक अंक असतो. मग आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला जे 4 पर्याय दिलेले, ज्या 4 संख्या दिल्या आहे त्या xच्या जागी ठेवून त्याला 2ने भाग द्यायचं आहे आणि येणारं उत्तर आपल्याला चेक करायचं आहे. मग इथे xच्या जागी जर तुम्ही आधी 20 टाकला तर इथे निशेष भाग जाईल. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मधलं 24 जर आपण xच्या जागी टाकलं तर तिथेही निशेष भाग जातो. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 40. 40 पण ही संख्या जर आपण xच्या जागी टाकली तरीही तिथे निशेष भाग जाणार आहे. पण जे पर्याय क्रमांक 4 आहे जिथे 50 लिहिले, तर 50ला जर 2ने भाग दिला तर आपल्याला संख्या मिळते 25. पर्याय क्रमांक 4 हे आपलं इथे उत्तर असणार आहे. कारण आपल्याला असं सांगितलं आहे की x/2 ही विषम संख्या येते. मग इथे 25 ही एकच विषम संख्या आहेत, बाकी सर्व समसंख्या आलेल्या आहेत. भाग दिल्यावर 2ने भाग दिल्यावर ज्या संख्या आपल्याला इथे मिळाल्या त्याच्यापैकी बाकी तिघही समसंख्या आहे, फक्त एकच विषम संख्या आहे ती म्हणजे 25. आणि 25 ही आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळाली, म्हणून इथे आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. आता आपण 15वा प्रश्न बघणार आहोत. आपला 15वा प्रश्न आहे, 225 नंतरची 25वी विषम संख्या आणि 324 नंतरची 8वी विषम संख्या यातील फरक किती? आता हे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करणारा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, पण काही हरकत नाही. तुम्ही जर डोकं शांत ठेवलं, घाबरले नाहीत आणि व्यवस्थित हे सोडवलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर मिळणार आहे. करेक्ट उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रश्न काय दिलेला आहे, 225 नंतरची 25वी विषम संख्या. मग वेळ वाया न घालवता 225 हा नंबर आपल्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्या पुढचे आपल्याला विषम संख्या लिहायच्या आहेत. किती लिहायच्या आहेत तर त्या 25. तर त्या जर आपण लिहायचं ठरवलं तर मी इथे तुम्हाला साईडला त्या सर्व संख्या लिहून दिलेल्या आहेत आणि त्या संख्या येत आहेत 225, 227, 229, 231 याप्रमाणे आपण 25 विषम संख्या लिहून घेतल्या आहेत. तर यामधली 25वी विषम संख्या येते आहे 273. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 324 नंतरची 8वी विषम संख्या. म्हणजे 324 पासून पुढच्या संख्या आपल्याला विषम संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर 324 नंतरच्या पुढच्या विषम संख्या इथे दिलेल्या आहे 325, 327, 329, 331 याप्रमाणे आपण पुढच्या
8 विषम संख्या लिहून घेणार आहे आणि आपली 8वी विषम संख्या येणार आहे 337 337. आणि याच्यातला आपल्याला फरक म्हणजे वजाबाकी आपल्याला इथे करावे लागणार आहे. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करावी लागणार आहे. तर इथे मोठी संख्या आहे 337 आणि लहान आहे 273. यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला संख्या मिळते 64 आणि 64 हा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे इथे 15व्या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. आता आपण 16व्या प्रश्नाकडे जाऊया. 16वा प्रश्न आहे 1 ते 100 संख्यांमधील जोड मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. इथे आपल्याला जोड मूळ संख्या म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे. तर जोड मूळ संख्या म्हणजे अशा 2 सलग मूळ संख्या असतात ज्यामध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते. म्हणजे अशा 2 मूळ संख्यांची जोडी की त्यांच्यामध्ये एकच मूळ संख्या असते. आणि 1 ते 100 यामध्ये ज्या जोड मूळ संख्या असतात त्या जोड्या मी इथे बाजूला तुम्हाला लिहून दाखवल्या. त्या जोड्या याप्रमाणे 3 5, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43 आणि 59 61 आणि शेवटचा आहे 71 73. 1 ते 100मध्ये टोटल 8 जोड मूळ संख्या आहेत. आणि आपला इथे प्रश्न आहेत की 1 ते 100मध्ये किती जोड मूळ संख्या असतात. तर इथे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. तर 17व्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी 3 गुणिले 6 आहे. त्या संख्या क्रमाने लावल्यास मधोमध येणाऱ्या संख्येच्या आधीची लगतची विषम संख्या आणि मोठ्या संख्येच्या नंतरची लगतची समसंख्या कोणती. प्रश्न थोडासा कठीण वाटू शकतो कारण की इथे फक्त आपल्याला माहिती दिलेली, पण या माहितीचा जर आपण व्यवस्थित उपयोग केला तर आपण लगेच याचं उत्तर काढू शकतो. मी तुम्हाला इथे काढून दाखवते. पहिले आपण प्रश्न थोडं तुकड्यांमध्ये वाचूयात. पहिलं काय दिलेलं आहे 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी 3 गुणिले 6 आहे. 3 गुणिले 6 म्हणजे 18 आणि हे 18 हे कोणाचं उत्तर आहे तर 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी आहे. मग आधी 3 क्रमवार समसंख्या म्हणजे आपण इथे असं समजूयात त्यात संख्या आहेत x अधिक 2 x अधिक 4 आणि यांची आपल्याला सरासरी दिली म्हणजे या तिघही संख्यांना आपण जेव्हा 3ने भाग देऊ तेव्हा आपल्याला जे उत्तर येईल ते 18 आहे. मग मी आता हे समीकरण इथे व्यवस्थित तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे समीकरण व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे स्टेप वाईज. मग सगळ्यात आधी हा जो खाली आपण भागिले 3 लिहिलेला आहे हा 3 आपण 18ला गुणिले करणार आहोत. म्हणजे हा 3 याची जर आपण जागा बदलली 3ची तर तो आधी इथे भागिले होता तो आता गुणिले होईल. ठीक आहे. मग आता आपल्याला पुढचं समीकरण मिळालेलं आहे x अधिक 2 x अधिक x अधिक 4 बरोबर 18 गुणिले 3. आता आपल्याला आधी 18 गुणिले 3चं उत्तर काढून घेऊयात. तर 18 गुणिले 3चं उत्तर येतं 54 आणि इथे जे समीकरण xचं जे समीकरण आहे तिथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तिथे 3x तुम्हाला दिले. मग आपण या तिघांची बेरीज केली तर आपल्याला मिळतं 3x अधिक 2 अधिक 4 आलेला आहे उत्तर 6. म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं आहे 3x अधिक 6 बरोबर 54. आता हा जो अधिक 6 आहे हा तिकडे आपण जर पाठवला तर तो वजा 6 होणार आहे. म्हणजे आता पुढचं स्टेप आपल्याला मिळेल 3x बरोबर 54 वजा 6 आणि 54 वजा 6चं उत्तर येतं 48. म्हणजे पुढची स्टेप येईल 3x बरोबर 48. आता जो हा 3 आहे हा xला गुणिले हा जर आपण दुसऱ्या साईडला पाठवला तर तो भागिले होईल. म्हणजे पुढची स्टेप आपल्याला मिळेल x बरोबर 48 भागिले 3 आणि याचं जर तुम्ही उत्तर काढलं तर ते येतं 16. इथे आपली xची किंमत आलेली आहे ती आहे 16. अजून आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे. आत्ता प्रश्न नीट बघायचा आहे. आपण xची किंमत काढलेली. आता आपल्याला 3 क्रमवार संख्या आधी काढून घ्यायच्या आहे ज्या की मी घेतल्या होत्या x अधिक 2 आणि x अधिक 4.
तर मग आपल्याला एक्सची किंमत मिळाली होती 16, म्हणजे आपली पहिली संख्या येईल 16. दुसरी संख्या होती x अधिक 2, 16 अधिक 2 म्हणजे दुसरी संख्या येईल 18. तिसरी संख्या होती x अधिक 4 म्हणजे 16 अधिक 4 म्हणजे तिसरी संख्या येणार आहे 20. तर त्या 3 क्रमवार संख्या आहेत 16, 18 आणि 20. आता पुढचा प्रश्न आपण वाचूयात. त्या संख्या क्रमाने लावल्यास मधोमध येणाऱ्या संख्येच्या आधीची लगतची विषम संख्या. आता मधोमध जी संख्या आहे ती आहे 18. तर प्रश्नात काय म्हटलं आहे, मधोमध येणाऱ्या संख्येच्या आधीची लगतची विषम संख्या म्हणजे 18च्या अगदी आधी कोणती संख्या येते आणि ती विषम असली पाहिजे, तर ती आहे 17. ठीक आहे. पुढचं काय आहे प्रश्नात दिलेलं, आणि मोठ्या संख्येच्या नंतरची लगतची समसंख्या. तर या तिघही नंबरमध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 20. त्यानंतरची लगतची समसंख्या आपल्याला शोधायची. तर 20 नंतर येतो 21, पण 21 ही विषम संख्या आहे म्हणून ती नाही घ्यायची आपल्याला. त्यानंतरची लगतची संख्या येणार आहे 22 आणि 22 ही समसंख्या आहे. म्हणजे इथे आपल्याला 17 आणि 22 ही जोडी मिळालेली आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 17 आणि 22. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18मध्ये असं दिलं आहे, x वजा 3 ही समसंख्या आहे, तर विषम संख्या दर्शक पर्याय कोणता. म्हणजे आपल्याला जे 4 पर्याय दिलेले त्याच्यामध्ये आपल्याला विषम संख्या शोधायची. आता जास्त डोकं लावत बसण्यापेक्षा, वेळ वाया घालवण्यापेक्षा थोडंसं आपण आपलं जर म्हणजे अभ्यास व्यवस्थित असता तर आपल्याला माहिती की विषम संख्या ज्या असतात त्यांच्या एकक स्थानी नेहमी 1, 3, 5, 7 या संख्या असतात. मग यांच्यापैकी कोणतीही एक संख्या तुम्ही एक्सच्या जागी टाकून बघायची आणि जी विषम संख्या आहे म्हणजे समीकरण सोडवल्यावर जे उत्तर येईल त्यात विषम संख्या जी असेल ते तुमचं उत्तर असणार आहे. तर मी आता दुसऱ्या कोणत्याही संख्या न घेता मी पहिली संख्या नेणार, ती म्हणजे 1. 1 ही विषम संख्या असते. तर मी 1 सगळ्या एक्सच्या जागी टाकून समीकरण सोडवणार आहे आधी. मग पर्याय क्रमांक 1मध्ये समीकरण आहे x वजा 2. इथे जर मी 1 टाकला तर मला उत्तर मिळतं वजा 1. पर्याय क्रमांक 2मध्ये जर मी 1 टाकला तर इथे मला मिळतं 1/2. मग ही पूर्ण संख्या नाही आहे, अपूर्ण संख्या आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये जर मी 1 टाकला तर मला उत्तर मिळतं 4. 1 अधिक 3 4. पर्याय क्रमांक 4मध्ये जर मी एक्सच्या जागी 1 टाकला तर मला मिळतं 1 अधिक 5 6. मग 4, 6 या तर समसंख्या आहेत आणि पर्याय क्रमांक 2 तर अपूर्ण संख्या म्हणजे ती पूर्ण नाही आहे. तर मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 वजा 1 इथे मिळालेलं आहे. हे आपलं 18चं उत्तर असणार आहे. आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सत्यविधान कोणते. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे, एक मूळ संख्या विषम आणि इतर सर्व मूळ संख्या सम असतात. दुसरा पर्याय आहे, एक मूळ संख्या सम आणि इतर सर्व मूळ संख्या विषम असतात. तिसरा पर्याय आहे, सर्व मूळ संख्या विषम असतात आणि चौथा पर्याय आहे, सर्व मूळ संख्या सम असतात. तर यासाठी कमीत कमी तुम्हाला 1 ते 100 मधल्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे. त्या जर तुमच्या पाठ असतील तर हा प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपा आहे. आता इथे पहिला पर्याय काय दिलेला आहे की एक मूळ संख्या विषम आणि इतर सर्व मूळ संख्या सम असतात. तर हे चुकीचं आहे. तुम्ही जर मूळ संख्या नीट पाहिल्या तर त्याच्यामध्ये सुरुवातीची मूळ संख्या ही 2 आहे आणि त्यानंतर बाकीच्या जेवढ्याही मूळ संख्या आहे त्या सगळ्या विषम संख्या. फक्त 2 ही संख्या अशी की जी सम आहे आणि त्याच्या पाठीमागच्या सगळ्या संख्या ह्या विषम आहेत. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. एक मूळ संख्या सम आणि इतर सर्व मूळ संख्या विषम असतात. म्हणजे ज्या मूळ संख्या येतात त्याच्यात एक समसंख्या आहे आणि बाकी सगळ्या विषम आहेत. पर्याय क्रमांक 3 आणि 4 बघण्याची गरजच नाही, कारण त्याच्यामध्ये म्हटलं आहे की सर्व मूळ संख्या एकतर सम असतात किंवा सर्व मूळ संख्या एकतर विषम असतात. पण हे दोघंही विधानं चूक आहेत. आता आपण आपल्या पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. तो म्हणजे प्रश्न क्रमांक 20. इथे असं म्हटलं आहे, 3x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे.
जेव्हा आपल्याला असा प्रश्न दिलेला असतो, या टाईपचा प्रश्न सोडवणं सर्वात सोपं आहे. इथे तुम्हाला पर्यायापैकी कोणती विषम संख्या आहे हे चेक करायचं आहे. म्हणजे जे आपल्याला 4 पर्याय दिलेले, त्यात जे समीकरण दिलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्याच्यातनंच एक आपलं उत्तर असणार आहे. आता या समीकरणांमध्ये तुम्ही जर एक विषम संख्या टाकली आणि हे समीकरण सोडवले तर तुम्हाला तुमचं उत्तर नक्कीच मिळेल. ते कसं ते मी तुम्हाला इथे करून दाखवते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकीच एक अंक येत असतो. मग यापैकी एक अंक तुम्ही या समीकरणांमध्ये एक्सच्या जागी टाकून जर समीकरण सोडवले तर तुम्हाला तुमचं उत्तर नक्कीच मिळेल. मी आता इथे 1 ही संख्या घेते, ती पहिली विषम संख्या आहे. मग मी एक्सच्या जागी 1 टाकणार आहे आणि हे समीकरण सोडवणार आहे. तर जर पर्याय क्रमांक 1चं समीकरण मी सोडवलं तर तिथे मला उत्तर मिळतं 2. पर्याय क्रमांक 2चं समीकरण सोडवल्यावर मला उत्तर मिळतं आहे 4. पर्याय क्रमांक 3चं समीकरण सोडवल्यावर मला उत्तर मिळतं 6 आणि पर्याय क्रमांक 4चं समीकरण सोडवल्यावर मला उत्तर मिळतं 3. तर या 4ही नंबरमध्ये 3 ही एकच विषम संख्या आहे. म्हणून इथे आपल्या या 20व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. म्हणजे त्या विषयावर पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या सराव प्रश्नसंचांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात एका नवीन टॉपिकसोबत.